नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणाली पद्धतीने लोकार्पण झाले। सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे। तसेच देश विदेशातील विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी सोलापूर विमानतळ येथे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मिंगचिट यांच्यासह सोलापुरातील व्यावसायिक, उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा उपहार मिळाला आहे। सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे। तिथल्या विमानतळाची सर्व प्रकारची क्षमता वाढवली असल्याने विठ्ठल भक्तांसह यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहेत। देश विदेशातून येणाऱ्या भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी थेट सोलापूरला येता येणार आहे। त्यामुळे सोलापूरमध्ये व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमद वीरशैव गुरुकुल होडगी मठ मधील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमानतळ संचालक CN वंजारा यांनी केले, तर आभार प्रदर्शन विमानतळ व्यवस्थापक चंपला यांनी केले। तर आज सोलापूर विमानतळाचं पंतप्रधानांच्या पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचा आपल्या भावना आहेत? आज माननीय पंतप्रधान साहेबांनी ऑनलाईन VC द्वारे इनॉग्रेट केलं आहे सोलापूर एअरपोर्ट। बरेच वर्षापासून सर्व सोलापूरच्या नागरिकांचे खूप त्यांची इच्छा होती की सोलापूरमध्ये एअरपोर्ट सुरू झाली पाहिजे। मला वाटते की काही वर्ष अगोदर सुरू पण होता, किंगफिशर एअरलाइन्सचे फ्लाईट पण ऑपरेशनल होते, तरी सुद्धा काही कारणामुळे लायसन्स कॅन्सल झाला होता। आम्हाला 23 सप्टेंबरला हे लायसन्स परत आम्हाला प्राप्त झाला। त्यामध्ये सर्वांनी खूप मदत केली आहे। माननीय महापालिका आयुक्त श्रीमती शीतल उगले मॅडम, त्यांनी जे 2 चिमणी होते ते त्यांना पाडणे खूप अवघड होते, तरी सुद्धा त्यांनी पाडले। आता त्यानंतर रिकार्पेटिंग ऑफ रनवेचा काम होता, बाउंड्री वॉल ऑपरेशनल करण्याचे काम होता, थोडेफार इन्क्रोचमेंट पण होते, एक बाउंड्री वॉलचे पण वाद होता। हा जो बिल्डिंग आहे, अरायवल डिपार्चरचा टर्मिनल आहे, तो पण पूर्णपणे रिनोव्हेट पण करायचे होता। ते सर्व एजन्सीजने त्यामध्ये खूप वेगाने, खूप जलद गतीने काम केलं आहे आणि म्हणूनच आज आम्हाला सोलापूर आमचा जे एअरपोर्ट आहे ते आता कार्यान्वित झालं आहे। आता जे पुढचा टप्पा आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न हेच करत आहोत की मुंबई, बँगलोर, हैदराबाद, पुणे हे जे सर्व मोठे एअरपोर्ट्स आहेत त्यांचे फ्लाईट सुरू झालं पाहिजे सोलापूरतून। त्यासाठी मी आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब आम्ही मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर सिव्हिल एव्हिएशन श्री मुरलीधर मोहोळ साहेबांशी पण भेटलो 10 दिवस अगोदर। ते पण खूप पॉझिटिव्ह होते की आम्ही सर्व कोऑर्डिनेशनचे जे भाग आहे ते करू आणि मी हेच आशा व्यक्त करतो की हे सोलापूर जे एअरपोर्ट आहे ते आमच्या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये एक माइलस्टोन सारखं हे होईल आणि हे केल्यामुळे आता आमच्याकडे टेक्सटाईलच्या, गार्मेंट्सच्या मोठे इंडस्ट्रीज आहेत। इन्व्हेस्टमेंट इथे आणणे खूप आवश्यक आहे। जर आम्हाला रोजगार निर्मिती करायची तर इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे। त्यासाठी जे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी एअर कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण जे मोठे उद्योगपती आहेत ते ट्रेनपासून तर येणार नाही एअरपोर्ट सोलापूर। त्यासाठी बँगलोर, बॉम्बे, हैदराबाद हे जे 3 महत्त्वपूर्ण एअरपोर्ट्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे, यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करू। सर, एक्झॅक्टली आता जे टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विमान सेवा सुरू होण्यासाठी कोणत्या गोष्टी राहिलेल्या आहेत किंवा कंपन्यांशी काही? आता जे लायसन्सच्या विषय आहे त्यामध्ये 2च महत्त्वपूर्ण टप्पे होते। BCAS एक बॉडी आहे, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, त्यांची मान्यता मिळाली। त्यानंतर DGCA जे एपेक्स बॉडी असते त्यांची पण मान्यता मिळाली आहे, त्या म्हणूनच ही लायसन्स आम्हाला प्राप्त झाली आहे। आता फक्त वेगवेगळे एअरलाइन्स जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आहे ते उडान स्कीमच्या अंतर्गत वेगवेगळे एअरलाइन्सच्या सोबत त्यांचं बोलणं ऑलरेडी सुरू आहे। त्यामुळे त्यासाठीच मी मुरलीधर मोहोळ साहेबांची आम्ही भेट घेतली होती, मी आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब, आणि त्या ठिकाणी मला वाटते अलायन्स एअरलाइन्स होता आणि फ्लाय 91 एक एअरलाइन्स होता, अजून एक एअरलाइन्स होता। त्यांनी हे दाखवली आहे, त्यांनी तयारी त्यांची दाखवली आहे की आम्ही सोलापूरपासून हे सुरू करू। मुंबई एअरपोर्टमध्ये स्लॉट मिळणे थोडे अवघड आहे, पण त्यासाठी पण माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस सर आणि माननीय मुरलीधर मोहोळ साहेब ते प्रयत्नशील आहेत
आणि एक वेळी एअरलाईन्स तयार झाले त्यानंतर उडान स्कीमच्या नंतर रजिस्ट्रेशन होईल, बिड रूट होईल आणि त्यानंतर फ्लाईट सुरू होते. सर, आजच्या कार्यक्रमासाठी कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आलं होतं? सर्वांना, सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत, सर्व लोकप्रतिनिधी, माननीय खासदार, माननीय आमदार, सर्वांना मी आमंत्रित केले होते. जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, चेंबर ऑफ कॉमर्सचे लोक आहेत, जे पत्रकार आहेत, सर्वांना मी आमंत्रित केलं होतं. करू शकत नाही त्याची खंत याच्याबद्दल हे होतं. नाही, मी तसे पत्र दिलो नाहीये, अजिबात नाहीये. मी 19 पासून या विषयासाठी प्रयत्न नाही, अजिबात नाहीये. हे असे नेगेटिव्ह अजिबात प्रश्न करू नका. नाही तो नाहीच. मी 19 पासून मी या विषयासाठी प्रयत्नशील होतो आणि आज उद्घाटन झालं. हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवलेलं काम आहे आणि असे मी मानतोय. म्हणजे आपल्या कार्यकाळात ते व्हावं यासाठी आपण प्रयत्न केले होते. खासदारकी गेली जरी असली तरी ते क्षण आता जवळ आलेला आहे, तो क्षण आता अनुभवत आहे. किती आनंद सोलापूरकर म्हणून. निश्चित सोलापूरकरांसाठी खरं म्हटलं तर हे फारच आनंदाचा क्षण आहे असं मानायला काय हरकत नाही आहे. या विषयासाठी भव्य भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी आणि तत्कालीन नागरी उड्डयन मंत्री माधवराव शिंदेजी आणि फडणवीस साहेबांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद. म्हणजे कदा आजच्या कार्यक्रमाला विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, ते दिसत नाही, मात्र तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. मला निमंत्रण होतं, मी आलोय. फक्त माझ्याबद्दल मी सांगू शकतो. चापलाजी मला फोन केले आणि ईमेलवर मला पत्र पाठवून दिले. महाराज, आताचे विद्यमान खासदार आहेत त्या टीका करतायत की बाबा विमानतळ पूर्वीपासूनच आहे, विमानसेवेचं काय, विमानसेवा कधी सुरू करणार, लोकांची नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून. तुम्ही दुरुपयोग करताय लोकांच्या डोळ्यामध्ये, असा त्यांचा आरोप आहे. नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि सोलापूरकरांनी याचा आनंद घ्यावा. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.